नमस्कार. मी विपुल जळगावकर फंडस बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल. हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. सो कालचा अनालिसिस जर तुम्ही पाहिला असेल, म्हणजे आजच्यासाठीचा जो अनालिसिस होता 11 जून साठीचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे क्लिअरली सांगितलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी आपल्या रेजिस्टन्स झोनच्या वरती काय लगेच जात नाही. सो आता आपण स्क्रीनवरती जाऊया आणि क्विकली निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस पाहूया. उद्या मित्रांनो आहे 12 जून आणि 12 जून उद्या वेनसडे आहे. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. सो पहिला आपण निफ्टीला अनालिसिस करूया, टॉप डाऊन अनालिसिस, आणि त्यानंतर आपण बँक निफ्टीचं अनालिसिस पाहूया. चला तर मग स्क्रीनवरती जाऊया. सो मित्रांनो, माझ्याकडे निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे आणि आजची जर आपण कॅन्डल बघू तर 11 जूनची कॅन्डल ही डोजी कॅन्डल बनली आहे. सो डोजी कॅन्डल इज मोर ओव्हर कुठेतरी एक इनडिसिजन कॅन्डल म्हणू शकतो, कारण याला दोन्ही बाजूने वीक्स असतात मित्रांनो. सो बेसिकली सेलर्स वरून खाली ही कॅन्डल पुश करायचा प्रयत्न करतात आणि बायर्स खालून वरती पुश करायचा प्रयत्न करतात. तर आपण आता याचा रेजिस्टन्स झोन मार्क करूया. सो 23 जर ह्या कॅन्डलचा हाय बघितला आपण 23,411, दॅट इज द हाय ऑफ यस्टरडेज इन्व्हर्टेड हॅमर जी बनली आहे त्या हॅमरचा, आणि जी 3 तारखेला जे एक्झिट पोलचे रिझल्ट आले होते आणि गॅपअप उघडलं होतं त्या दिवशीची जी कॅन्डल बनली होती त्याचा आपण हाय जर मार्क केला तर आपल्याला हा एक झोन मिळेल. सो हा झोन जर आपल्याला बघायला, जर आपण ह्याला अनालाइज करू तर कुठेतरी या झोन पासून मार्केट रिजेक्शन घेत आहे. आता आपण मित्रांनो 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जाऊया. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर आपण पाहिलं तर कुठेतरी इकडे सँडविच पॅटर्न क्रिएट होताना दिसतोय. एक कॅन्डल ग्रीन बनते, एक कॅन्डल रेड बनते, एक कॅन्डल परत ग्रीन बनते, एक कॅन्डल परत रेड बनते. सो जर हे कन्सॉलिडेशन, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण हे क्लिअरली मेन्शन केलंय की जर समजा इथे कन्सॉलिडेशन पाहायला मिळालं एक 4 ते 5 दिवस किंवा माझ्या मते अजून एक आठवडाभर, तर कुठेतरी मार्केट इथून परत ऑल टाइम हायकडे जाण्याचा प्रयत्न करेल. ऑर एल्स मला असं वाटतंय की जर डेली टाइम फ्रेम वरती आपण फिप पाहिली, जर आपण बॉटम पासून जर फिप पाहिली तर 0.05चा जो गोल्डन रेशो आहे आणि 0.618चा जो रेशो आहे, या झोन मध्ये मार्केटला परत कुठेतरी यायला लागेल. जर मार्केटने परत इथे येऊन या झोन मध्ये थोडा वेळ घालून जर परत बाउन्स झालं तर निफ्टी 50 मधला काय म्हणू शकतो आपण, जी रॅली असेल ती सुपर रॅली असेल. मग कुठेतरी 24,000 पाहायला आपल्याला जास्त दिवस वाट बघायला लागणार नाही. आता याचं एक डबल कन्फर्मेशन माझ्याकडे असं आहे की 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर आपण पाहिलं तर बॉटम पासूनची जी फिब आहे त्याच्यानंतर नेक्स्ट डे ची जी कॅन्डल आहे त्याने 0.786 ला रिटेस्ट केलंय, म्हणजे ती इथे येऊन मग परत वरती गेली. सो हे परत डबल कन्फर्मेशन आहे. आणि या कन्फर्मेशन नंतर जर समजा परत इथे गोल्डन रेशो मध्ये जर मार्केट येतं, म्हणजे डाऊन येऊन परत जर अपसाइडला मोमेंटम देत आहे, याला एक आपण रिट्रेसमेंट म्हणू शकतो आणि दिस वुड बी अ डबल शॉर ट्रेड असं म्हणायला काहीच हरकत नाही. सो 4 आवर्सच्या टाइम फ्रेम वरती म्हणजे आपण जवळजवळ माझ्या मते एक आठवड्याभरासाठी बुलिश असू शकतो. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण बघायला गेलो तर आवरली टाइम फ्रेम वरती पण कुठेतरी तेच दिसतंय मित्रांनो. सो हा 0.786चा जो काय रिटेस्ट आहे त्यानंतर आय थिंक की आवरली टाइम फ्रेम वरती एक रेंज क्लिअरली मार्क होते, ती मी तुम्हाला डिफाईन होते ती मार्क करून दाखवतो.
या कॅन्डलचा लो जर आपण बघितला तर 23,200 दॅट्स द राईट लेवल फॉर डाऊन साईडला. जर समजा मार्केटने 23,200चा लो तोडला आणि खाली ट्रेड करायला लागलं तर माझ्या मते जी आपण 0.5 आणि 0.687 ची जी गोल्डन रेशो आहे तिथपर्यंत आपल्याला मार्केट नक्कीच पाहायला मिळेल. सो ऑन अ सेफर साइड 22,300 वुड बी द लेवल और 22,400 वुड बी द लेवल. असा आपल्याला हा एक उत्तम सपोर्ट झोन आहे असं म्हणायला हरकत नाही. सो दिस इज व्हॉट द निफ्टी इज. पण मला कुठेतरी वाटतंय की 4 आवर्स वरती हे एक छानसं कन्फर्मेशन आहे 0.785 आणि त्यानंतर इकडचं कन्सोलिडेशन. त्यानंतर जर परत मार्केट रिटेस्ट करून वरती गेलं तर दिस वुड बी अ सुपर्ब रॅली व्हॉट वी कॅन सी. सो चला मित्रांनो, आता बँक निफ्टीकडे जाऊया. मी इकडचे जे ड्रॉइंग्स आहेत ते सगळे डिलीट करतो. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टी 51,133 इज द ऑल टाइम हाय असं म्हणायला हरकत नाही. व्हेरी प्रिसाइज जर आपल्याला हे करायचं झालं तर. आणि इथे पण आपण जर बॉटम पासून टॉप पर्यंत जर फिप लावली तर कुठेतरी 0.786 ला इथे पण रिटेस्ट करून मार्केट वरती गेलंय. सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल पण सेम आहे. सो इकडे कुठेतरी बायर स्ट्रॉंग दिसत आहेत माझ्या मते. इथे पण आपण जर बघितलं तर 48,169 टू 47,671 हा कुठेतरी गोल्डन रेशो आहे की जिकडे माझ्या मते मार्केटला एकदा रिटेस्ट देऊन मग परत वरती जायला लागेल जर त्याला एक उत्तम रॅली द्यायची आहे तर. आवरली टाइम फ्रेम वरती जर मित्रांनो आपण पाहिलं तर आजच्या कॅन्डलने मी तुम्हाला हा एक रेशो बऱ्याच वेळेला सांगितलेला आहे की जर आपण टॉप पासून बॉटम पर्यंत फिब लावली आणि इकडे जर आपण हा 0.786 जर लेवल मार्क केलं तर हे कालच्या सेशन मध्ये पण मी सांगितलं होतं की या पॉइंटच्या वरती अजूनपर्यंत मार्केट गेलेलं नाही. सो 50,000 इज अ राऊंड नंबर की त्याच्यावरती मार्केट जात नाहीये. त्याने बऱ्याचशा वेळेला आणि इथे सगळ्या डोजी कॅन्डल्स बनवलेले आहेत. जर आपण कन्सॉलिडेशन बघू तर हे बऱ्यापैकी छान कन्सॉलिडेशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इन ऍडिशन टू दॅट मित्रांनो एक प्राइस ऍक्शन इकडे मला पाहायला मिळते. जर समजा I can consider this as a one top and this as another top. तो डबल टॉपचं फॉर्मेशन आपल्याला इथे कुठेतरी पाहायला मिळतंय. पण जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण गेलो तर दिस वुड बी माय सेकंड टॉप. आणि या टॉप पासून जर मी आजचा लावलेला बॉटम बघितला तर कुठेतरी 0.786 च्या जवळपासच येऊन मार्केट परत रिजेक्शन घेत आहे. सो असं म्हणायला हरकत नाही की हे जास्त क्लिअर आहे. बघा, जर हा टॉप कन्सिडर केला आणि ह्या बॉटम पर्यंत आलो तर हा 0.786 ला कुठेतरी मार्केट रिट्रेस झालंय. आणि याच्यानंतर जर आपण उलट्या बाजूला डाऊन साइडला जर याचं आपला जो गोल्डन रेशो आहे त्याचंच कुठेतरी आपल्याला कन्फर्मेशन दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. पण माझ्या मते जर मार्केटने 0.5 पर्यंत जर इथे गोल्डन रेशोला रिटेस्ट केलाय तर उद्याच्या सेशन मध्ये मे बी जर 49,500 चा जर लो ब्रेक करून मार्केट खाली आलं तर उद्याची एक्सपायरी धमाकेदार होऊ शकते असं माझं एकंदरीत मत आहे. कारण कुठेतरी बँकिंग सेक्टर थोडेसे वीक दिसत आहेत
की आजच्या सेशन मध्ये पण जर आपण बघायला गेलो तर बँक निफ्टीने कुठेतरी 300-400 पॉईंटची मोमेंटम दिली आहे, 350 पॉईंटची मोमेंटम दिली आहे टॉप पासून बॉटम पर्यंत. सो आय फील की 49,500 दिस वुड बी द क्रुशियल लेवल, की 49,500 जर ब्रेकडाऊन केलं तर माझ्या मते आपण ही 48,200 पर्यंत तर मार्केट नक्कीच बघू शकू. त्याच्या आधी आपल्याकडे इथे एक सपोर्ट झोन आहे 49,000 ला. सो 49,000 इज अगेन अ इम्पॉर्टंट लेवल, की ह्या इम्पॉर्टंट लेवल वरती जर मार्केटने थोडा वेळ घालवला तर नक्कीच आपण 48,200 पर्यंत मार्केट पाहू शकतो. सो दॅट्स इट मित्रांनो. साइडवेज मार्केट असल्यामुळे तसं काय खास असं आज पाहायला मिळालं नाही असं म्हणायला हरकत नाही. सो उद्याच्या ओपनिंग वरती आपण डिसाईड करू. जर समजा गॅपडाऊन ओपनिंग मिळालं आणि जर मार्केटने 49,500 खाली ट्रेड केलं बँक निफ्टीने तर उद्या एक्सपायरीला मजा येईल. स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट. थँक्यू.